नांगरणी करणे चुकीचं आहे असं म्हणत नाही. आतापर्यंत आपण नांगरणी करत आलो. आपल्याला जर नांगरणीची शेती परवडत असेल तर आपण नक्की करा, काहीच हरकत नाही. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये फायदा आहे ते आपल्याला करायचं आहे. नमस्कार, मी संतोष वाळके आणि माझ्यासोबत आहेत विनोद वाळके. शेतकरी बंधूंनो, आपण बिना नांगरणीच्या शेतीबाबत अनेक वेळा ऐकलंय आणि याबाबत आपल्या मनामध्ये कुतूहल सुद्धा असतंय की असं कसं शक्य आहे बिना नांगरणीची शेती करणं. 10 वर्षापासून या शेताला नांगरलेलं नाहीये. हे तसं पाहिलं तर कोरडो क्षेत्र, म्हणजे हे काही बारमाही ओलिताचं क्षेत्र नाही आहे. यामध्ये फक्त आपण खरीपामध्ये सोयाबीन, रब्बीत हरभरा आणि रब्बीमध्ये हरभरा हे दोन पिकं, आणि या दोन पिकालाच पाणी पुरतंय. त्याच्यानंतर जर उन्हाळ्याभर आपण हिरवं काही करतो म्हटलं तर इथं पाणी सुद्धा नाहीये. म्हणजे ही कोरडो शेतकरी आहे. दोनच पिकं आपण हमखास घेतोय. हे दोन पिकं घेत असताना विनोद या ठिकाणी ज्या प्रकारे शेती करतोय ते आपण विनोदकडून ऐकून घेऊ. सोबतच मला माहिती आहे की हे ऐकल्यानंतरही कदाचित आपला विश्वास बसणार नाही. शेतकरी बंधूंनो, आपण जेव्हा विना नांगरणीच्या शेतीबद्दल ऐकतो तर हे समजायला किंवा आतापर्यंत आपण नांगरणी करत आलो तर हे असं कसं शक्य आहे असं पण आपल्याला वाटतं. त्यामुळे आज आपण या ठिकाणी विनोदकडून ऐकून पण घेऊ आणि सोबतच या शेतामध्ये मी एक चर्चासत्र पण आयोजित करत आहे विनोदच्या मदतीनं, आणि ते चर्चासत्र राहणार आहे 24 मे ला सकाळी 6:30 वाजता. म्हणजे आपल्याला जर खरोखरी बिना नांगरणीची शेती पाहायची आहे, ज्यामुळे आपला खर्च कमी होतो, तर आपण रविवार 24 मे 2026 ला सकाळी 6:30 वाजता आपण या शेतामध्ये हजर राहू शकता. आणि आपल्या ज्या शंका असतात बिना नांगरणीनं शेती करण्याबाबतच्या, तर सगळ्या इथं क्लिअर होऊ शकतात. प्रत्यक्ष आपण बघू शकता, विनोदला ऐकू शकता. आता विनोद, मागच्या 10 वर्षापासून नांगरणी करत नाही, म्हणजे आता तुझा खर्च किती कमी झाला शेतीवरचा? आता सुरुवातीला आपण पाहतो प्रत्येक शेतकरी नांगरतो. एक 1300, 1200, 1500 रुपये आपापल्या इकडे भाव आहेत. बर, आता आपल्या भागातला इथला काय भाव आहे? 1300 आहे. बर, 2 फाळीचा का 3 फाळीचा? 3 फाळीचा. 2 फाळीचा म्हटलं तर 1500 येतो. बर, प्रथम नांगरणीचा खर्च, त्याच्यानंतर बरेच शेतकरी रोटर मारतात. रोटरचा 1000 रुपये खर्च, किंवा तिथपर्यंत समाधान मारत नाही तर कोणी पेरणीच्या वेळेस परत काही हिरवं उगवते तर ते एक पट्टी पास म्हणू, त्याचा पण 600, 700, 800 रुपये त्याचा खर्च आहे. म्हणजे जवळपास एकरी 3000 रुपये खर्च. तर मी आता जवळपास एक 12 एकर क्षेत्र, इथं 7-8 एकर शेती येते आणि 4-5 एकर, कमीत कमी 12 एकर शेतीवर मी हे बिना नांगरीचा प्रयोग करतो. म्हणजे सुरुवातीला 3000 म्हणलं तरी एक 36,000 रुपये म्हणजे निव्वळ म्हणजे नांगरटीवर वाचते. बरोबर. म्हणजे बिना नांगरणीची शेती करत असताना पहिलं होऊन राहिलं की खर्च वाचला, परंतु हे खर्च वाचवण्यापुरतं मर्यादित नाही आहे. म्हणजे बा पैसे नाही म्हणून नांगरत नाही असा हा उद्देश नाही आहे. याचे फायदे तुला काय काय दिसतात? याचे फायदे म्हणजे उत्पन्नात पाहिलं तर मी लोकांपेक्षा जास्त म्हणत नाही, पण कमी कधीच नाही. उलट मी असं नेहमी पाहतो की एक एकरी एखादा पोत उलट शिल्लकच आहे. लोकांना 9 क्विंटल सोयाबीन पिकत असेल तर मला 9.5-10 क्विंटल पिकते. आणि हरभऱ्याचं किती उत्पादन आलं म्हटलं? हरभऱ्याचं 9 क्विंटल. 9 क्विंटल. म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय येत आहेत? 7-8 क्विंटल, एखाद्याला 9 येत असेल, पण त्याचा खर्च खूप आहे. बरोबर आहे. ते नागर करते, कोणी फंटी मारते, रोटर मारते. आता बियाण्यात म्हणलं तर माझं सोयाबीन एकरी 15 किलो आणि हरभरा 18 किलो पडला. दाना कमी जास्त असल्यामुळे हरभरा 18 किलो. बरोबर आहे. म्हणजे नांगरणीचा खर्च वाचला, बियाणं टोकन यंत्राने आहे, आणि बियाणं पण मी घरच ठेवून राहिलो. आता सोयाबीन यावेळेस पांढऱ्या फुलाचं उन्नतीचं चांगलं वाटलं. प्रत्येक वेळेस जे चांगलं वाटेल ते, म्हणजे बियाणं घरचं ठेवायचं. रासायनिक खत बंद केलं मी. कीटकनाशक नाही. रासायनिक खत किती वर्षापासून बंद आहे आपल्या शेतीला? रासायनिक खत पूर्वी टाकत जावं आहे. मागच्या 2 वर्षापासून रासायनिक पण बंद केलं. म्हणजे बिना नांगरणीची शेतीमुळे नेमकं काय होतं हे आपल्या लक्षात आलं असेल. विनोद सांगतोय खत देत नाही, उत्पादन इतरांच्या मानाने येऊन राहिलं, खर्च एका इकडे कमी होऊन राहिला, तरी पण इतर शेतकरी अशा प्रकारे शेती करत नाही. म्हणजे आता तुझ्या शेताला जर बाजूने बघितलं, आता ही एक शेत फक्त सोडलं तर इतर शेतात सर्वच्या नांगरट्या झालेल्या आहेत, पॉश शेत झालेले आहेत. आणि हे मात्र असं आहे, इतर शेतकरी काय अवलंबत नाही तसं. त्यांना असं भीती वाटू राहिली की हे जर केलं तर आपलं जमीन पडीत पडेल का, काही होईल का, आपल्याला उत्पादन होणार नाही. त्याच्या मनात खूप साऱ्या शंका आहेत अशा. बरोबर. आता बरेच जणांचं आता चालू आहे अनुकरण. कोणी आता नांगरावरचे कमीत कमी फंटीवर आले, नांगरेन बरेच जणांनी बंद केलं, पट्टी पासे ते मरू राहिले, पण याच्यावर अजूनही येऊ नाही राहिले. या शेतामध्ये लहानपणी असताना माहितीये की
3-4 एकर ज्वारी राहायची नांगरायची. आणि 3-4 एकर ज्वारी ही नांगरायचो. नांगरल्यानंतर पहिलं काम असं राहायचं की ते फन वेचणे आणि आई सोबत राहायची. फन वेचताना ते शेत काळ दिसलं पाहिजे, म्हणजे एवढूसही काही दिसलं शेतामध्ये तरी उचायचं आणि आपल्याला टाकायचं. त्यावेळेस हे शास्त्र माहित नव्हतं, याचे काय दुष्परिणाम होतात या नांगरणीचे, आणि ते एक नित्य नियमानं लहानपणापासून ही गोष्ट करत आलो. आता सुद्धा अनेक शेतकरी त्या पद्धतीनं करतात. परंतु जेव्हा हे कळालं की ही बिना नांगरणीची शेती अधिक उत्पादनाची आणि जास्त नफ्याची होऊ शकते, तेव्हापासून विनोदनं या ठिकाणी अशा प्रकारे शेती करणं सुरू केलेलं आहे. आणि आता येणाऱ्या सीझन मध्ये यामध्ये साधा वखर सुद्धा विनोद मारणार नाहीये. म्हणजे वखराचे हे एवढं सगळं दिसतं ना, वखर सुद्धा नसणार आहे यामध्ये, काहीच नाही. आता फक्त काय करणार, एक फक्त ज्यावेळेस तण निघल, हिरो वाटल, पेरण्याच्या अगोदरल्या दिवशी ग्लायसिल मारली. बरं, जे सगळे शेतकरी तसंही तणनाशक मारतात आणि तणनाशक मारल्यानंतर मग डायरेक्ट टोकन यंत्रानं लागवड, म्हणजे घरच्या घरीच लागवड करतात. घरचं बियाणं, घरचे लागवड. बरोबर. आजूबाजूला आलं तर कोणी शेतकरी या परिसरातले विनोदला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि सगळ्यांना माहिती आहे की विनोद आता खत टाकत नाही शेताला. कोणी आजूबाजूला सांगू शकतो घरी खताचं पोतं येत नाही. आपण कीटकनाशक मारतो, परंतु ते आवश्यकतेनुसार समजा. म्हणजे ही शेती काही सेंद्रिय करायची म्हणून आपण रसायन बंद केलं असं नाहीये. रसायन बंद करण्यामागे काय आहे, जसं पूर्वी रासायनिक खत देत जावं तर उत्पन्न एक काय जे व्हायचं ते व्हायचं, पण ज्यावेळेस मी हळूहळू रासायनिक खत कमी केलं प्रमाण त्याचं, तर ते उत्पन्न सारखंच होत गेलं. हळूहळू असं वाटतं बंद करून पहा. मागच्या 2-3 वर्षांनी बंद केलं तर त्याचा काहीच फरक नाही पुराला. जसं उत्पन्न आहे तसं उत्पन्न राहिलं. असं वाटू राहिलं मग जर न देता जर उत्पन्न तेवढंच होते तर मग काय विनाकारण खर्च आहे. एका इकडे रासायनिक खत बंद केलंय आणि शेणखत पण फार काही जास्त नाही आपल्या घरी. शेणखत नाहीच्या बरोबर आहे. 2-3 जनावरांचं खत आहे जे काही या सगळ्या क्षेत्राला पुरत नाही. ते किती क्षेत्रावर टाकलं जातं? एकर बरोबर. एकरवर, म्हणजे सगळ्या क्षेत्राला 15 एकराला आपलं जर खत देतो म्हटलं 15 वर्ष लागेल, तर 15 वर्ष लागेल. म्हणजे शेणखत सुद्धा या शेतीला नाहीये, रासायनिक खत सुद्धा बंद केलेलं आहे. मग ही शेती इतरांसारखी पिकते कशी, हे पण आपल्याला कोडं पडलं असेल. तर याचं शास्त्र असं आहे की हे जे जुन्या पिकाचे अवशेष आहेत, म्हणजे आधीच्या पिकाचे अवशेष, हे जमिनीमध्येच राहतात. हे जमिनीमध्ये आता असं उपटून पाहिलं आपण, हे जमिनीमध्ये सगळं कुजत आलंय, हे वरचा पार्ट आहे, येणारा कुजणार आहे. जेव्हा आपण पिकाचे अवशेष जमिनीमध्ये कुजवतो ना, तर आपल्याला दिसेल आता ही थोम आहे, हे गवताची थोम आहे, आता उपटली, आपल्याला दिसतंय की याच्यासोबत आता माती आली, हे मुळं आले. आता या मुळाच्या भोवती मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पिकाला आवश्यक असतात, जे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. त्यांच्या कॉलनीच्या कॉलनी याच्या भोवती डेव्हलप झालेल्या असतात. आता एवढ्या उन्हामध्ये ही ह्याच्या भरोशाने इथं जिवंत आहेत. आणि पुढचा सीझन आला की हे कुजवण्याचं काम असो किंवा पिकाला खत उपलब्ध करून देण्याचं काम असो, हे सगळं करतात. आणि आपण जर मात्र जमीन नांगरली तर काय होतं, ही पिकाचे अवशेष या जमिनीमध्ये राहत नाही. आपण एकतर वेचतोय, त्याला फुकून देतोय, परंतु या खाली असे जर ठेवले तर हे फक्त पिकाला अन्नद्रव्यच उपलब्ध करून देत नाही, तर इथं जे मायक्रो फ्लोरा फौना आहे, सूक्ष्मजीव आहे, त्याला घर सुद्धा उपलब्ध होत आहे बिना न नांगरल्यामुळे. आणि त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. आणि म्हणून तू सांगते की यामध्ये उत्पादन जे आहे इतरांनी एवढंच येतं, खर्च मात्र एका इकडे कमी होत आहे. सोबतच आणखीन एक गोष्ट इथं होत आहे, या जमिनीमध्ये न नांगरल्यामुळे जी जमिनीची धूप आहे, म्हणजे माती वाहून जाण्याचं प्रमाण आहे, ती एकदम फार कमी आहे. जर बाकीची जमीन आपण नांगरली तर मोठ्या प्रमाणात पहिला दुसरा जो पाऊस येतो, भुरकं पाणी वाहून जातं, त्याच्यासोबत माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते आणि एका हेक्टर मधून 14 ते 20 टनापर्यंत माती वाहून जाते. म्हणजे सुपीक माती वाहून जाते. दरवर्षी आपण खत देऊ शकत नाही, पण 15 ते 20 टन जर माती वाहून जात असेल तर जमिनीचा कस वाहून चालला. या जमिनीमध्ये मात्र ते होत नाही, कारण याला प्रत्येक ठिकाणी अडथळा आहे. जे पाणी इथून निघणार आहे हे काळ्या काचऱ्याला सगळं अडकतं, शुद्ध पाणी बाहेर पडतं. म्हणजे कमीत कमी या जमिनीची झीज होते आणि जमिनीची सुपीकता त्यामुळे टिकून राहते. आणि म्हणून आपल्याला तुला दिसते की या जमिनीमध्ये आता रासायनिक खत सुद्धा मागच्या 2 वर्षापासून बंद केलं, नांगरणीवरचा खर्च कमी केलाय. बाकी मजुरी म्हणून जी मेहनत लागते तर तू पूर्ण वेळ करतोय. म्हणजे विनोद पूर्ण वेळ या शेतीमध्ये राहतोय, रात्रंदिवस या शेतीमध्ये राबतोय.
हे राबताना मात्र इतरांपेक्षा थोडं अजून सोपं पण झालं. सोपं म्हणजे 2च पिकं आहेत. 2च पीक आहे. पहिलं पीक जून पासून सुरू होतं, हो, जे कधी संपतंय ऑक्टोबर मध्ये, हो, ऑक्टोबर, आणि त्यानंतर लगेच नोव्हेंबर, वेळ न दवडता लगेच हरभरा पेरणार, आणि तो कधी संपतो? फेब्रुवारी, फेब्रुवारी. आता फेब्रुवारी नंतर मात्र मार्च, एप्रिल, मे 3 महिने मोकळा आहे. मग म्हणजे शेतात येत नाही. आपण बघू शकतो की असं शेत हा. असं वाटतं की पडीत पडलेलं, इतरांच्या वाया झालेल्या आहेत, आणि हे असंच आहे. कारण यायचे काम नाही, कारण 3 महिन्यात इथं कोणतं पीक नाहीये. घेतो म्हटलं तर पाणी नाहीये, तेवढं पाणी पुरत नाही. पण मात्र उरलेले हे 3 महिने सोडून जे 9 महिने आहे, तर विनोद बाहेरचं मजूर सांगत नाही, पेरणीला पण फवारणीला पण सगळं स्वतःच करतोय. सोंगणीच्या वेळेस हे काय राहते परिस्थिती? पेरणी आपली सगळ्याच्या पेक्षा लवकरच होते. बर. आणि सोंगाले लवकरच येते. हा. त्यामुळे मजुरी सर्व उपलब्धच राहते. म्हणजे जेव्हा युट्यूबवर एखादा शेतकरी व्हिडिओ बघतोय, जो परंपरागत नांगरणी करतोय आणि असं शक्यच नाही असं त्यांना वाटतं, तर मी आपल्याला विनंती करेल. मी प्रत्यक्ष माझ्या विनोदच्या शेतामध्ये इथं बसलेला आहो. हे मागच्या 10 वर्षापासून विना नांगरणीची शेती आहे. यामध्ये विशेष काही करत नाही, बेड पण आपण करत नाही. जसे SRT मध्ये सांगतात की बेड करा, ही पण आपण इथं काही करत नाही. कारण या जमिनीमध्ये बऱ्यापैकी पाण्याचा निचरा होतोय, पाणी कुठं काही साचून राहत नाही, आणि तेवढा पाण्याचा त्रास नाही. त्याच्यामुळे आपण इथं बेड न करता सरळ पेरणी करतो. तर अशा पद्धतीची शेती पाहण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी, खरोखर हे सत्य आहे का, असं शक्य आहे का, अशी जर आपल्या मनामध्ये उत्सुकता असेल, तर मी आपल्याला आमंत्रित करतोय 24 मे 2026 ला रविवारला सकाळी 6:30 वाजता. आता आपल्याला प्रश्न पडेल, हा कार्यक्रम सकाळी 6:30 ला का ठेवला? तर याचं कारण आहे, सध्या उन्हाळा सुरू आहे. या शेतामध्ये तुम्हाला मला पीक दाखवायला आणायचं नाहीये, कारण कोणतंच पीक या शेतामध्ये उभं नाही, आणि फार सावली पण नाही आहे. 2-4 झाडं सोडले तर आता सागाचे झाडं आहेत, त्याला पान नाही आहे, म्हणजे सावलीत आपण काही करू शकत नाही, आणि ऊन खूप मोठ्या प्रमाणात तापतं. या शेतामध्ये येऊन आपल्याला काय बघायचं आहे, तर बिना नांगरणीची शेती. आता यापुढे विनोद कसा पेरणी करणार आहे? आपलं सुद्धा शेत अशा प्रकारे असू शकतं, बिना नांगरल्याचं सध्या असू शकतं, आणि आता पुढे कसं जायचं हे प्रश्न राहतील. तर आपण इथे येऊ शकता, विनोदला प्रत्यक्ष ऐकू शकता, हा कसा पेरणी करतोय अनुभव त्या ठिकाणी घेऊ शकता. जर सकाळी 6:30 वाजता इथं आले, तर आपण 6:30 ते 8 पर्यंत, म्हणजे हा 1.5 तासामध्ये इथला कार्यक्रम असेल. कारण इथं पाहण्याजोगतं काहीच नाही आहे. आपल्याला फक्त बिना नांगरणी शेती कशी होते ते फक्त पाहता येईल. आपले काही डाऊट असतील ते आपण क्लिअर करू. तर आपण जेवण करू, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी लगेच 8:30 वाजता इथून 8:30-9 ला इथून निघून जाऊ शकता. आता हे ठिकाण आहे बोरवा बुजुर्ग, जे कारंजा आणि मंगरुळपीर रोडवर शिवनी फाट्यावरून पूर्वेस 4 किलोमीटर आहे. मी या ठिकाणी विनोदचा मोबाईल नंबर पण देतो, एकदा नंबर सांग. 97 65 10 75 91. राईट. म्हणजे आपल्याला येताना कुठे जर अडचण आली, तर आपण विनोदला संपर्क साधू शकता. ते गुगल लोकेशन टाकू शकतोय. आपण जर कारंजा मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी असाल, तर आपण हार्डली 1 तासामध्ये इथं पोहोचू शकता. आणि 1 तासासाठी तुम्हाला 6:30 ला इथं येण्यासाठी घरून 5:30 ला सकाळी निघावं लागेल. जसं आपण एखाद्या लग्नाला निघतो, किंवा आपण वाशिम किंवा मालेगाव त्या भागातले असाल, तर 1.5 तास लागेल. तर 1.5 तास आपण अगोदर जर आपण निघाला, 5 वाजता निघाला, तर 6:30 ला इथं पोहोचू शकता. शार्प 6:30 ला आपण इथं कार्यक्रम चालू करू. नंतर ऊन होतंय, म्हणजे आपल्याला जर खरोखर जरूरत आहे, तर आपण त्याप्रमाणे घरून निघा. आपण सविस्तर या ठिकाणी त्या दिवशी चर्चा करू. प्रत्यक्ष चर्चेपेक्षा हे पाहणं आवश्यक आहे. जसं विनोदनं मग सांगितलं, की जेव्हा करायला जातात, तर मात्र इतर हिंमत होत नाही, की अशी शेती ठेवल्यानं खरोखर पिकेल का, मला उत्पादन येईल का नाही. पण एखादा कोणी करणारा विनोद सारखा जर आपण पाहला, तर मात्र आपला विश्वास पटू शकतो, आणि हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय शक्य नाही. मग विनोद जर पाहून जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला, की हे करते त्याप्रमाणे मी पण करू शकतो, तर मग तुम्ही तुमचं 1-2 एकरावर तुमच्या शेतावर प्रयोग करू शकता बिना नांगरणीचा, आणि मग तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु हे पाहणं मात्र आवश्यक आहे. जसं भाऊंनी सांगितलं की ते न पटण्याजोगतच आहे. तर ते पटण्यासाठी किंवा ते करतो का नाही, खरंच मी या पद्धतीची शेती करतो का नाही, प्रत्यक्ष पाहण्यासाठी रविवार 24 मे ला आपण सकाळी 6:30 वाजता आवर्जून यावं आणि आपली सगळ्या मनातली शंका दूर करावं, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझा परत एक वेळ मोबाईल नंबर घ्या. काही अडचण असल्यास त्याच्यावर नक्की कॉल करा. 97 65 10 75 91. धन्यवाद. धन्यवाद.